खोटं, कारण मी कामाला मी तिला लावले, पण मी आता त्या बायकांना घेऊन जाणार आणि चंद्रकांत बाकल्याचा हिसाब मी देऊन टाकणार. तिच्या दम असेल, कोण तिच्या महिला असतील तर त्यांना घेऊन ये म्हणा माझ्या समोर. उसको 13 महीना दिया देखो. कितना 20 हज़ार. 20,000 रुपये 13 महीने तक. हाँ. मी पैसेच दिले आहेत 1/3/2023ला. आता तुम्ही सांगा किती महिने झाले. मग 9 महिने जर पैसे देऊन मला 3 लाख रुपये 9 महिने झाले, तर मग 13 महिन्याचे व्याज कुठल्या पैशाचं भरले तिने मला. तो मैं कोरा चेक दी थी. अब उसने कितना लिखा है मुझे पता नहीं. वो तो सब नगर सेवक को बोलती, किसको 8 लाख बोलती, किसको 7 लाख बोलती. ब्लँक चेक दिला नव्हता. कुणीही कुठलाही व्यक्ती चेक देते वेळेस साहेब ब्लँक चेक देत नाही हे लक्षात ठेवा. दी थी आपको 2,30,000 रुपया और लिखवाया पेपर के अंदर 3 लाख. हाँ 3 लाख लिखी. तो मैं बोली ऐसा क्यों गिरे वनिता, तू भी मुझे फंसाएगी क्या. तो बोली नहीं रे, मैं तुझे क्यों फंसाऊँ. मग तिने सिग्नेचर का केले. जर ती मी 2 लाख दिले होते, ती एवढी लहान तर नाही किंवा बोटानं लोणी खात नाहीये. मग हिनी 3 लाखाच्या रकमेवर सिग्नेचर कसं करेल. इसमें ऐसा तो नहीं कि आप देना नहीं चाहती, अभी कैमरे के सामने कुछ और बोल रही है और आपने उसके साथ में झगड़ा किया. नहीं पैसा, मैं क्यों उसका पैसा रोकूं. हाँ. उसने मुझे हेल्प किया है, मैं उसके साथ क्यों ऐसा करूं. मी पहिली गोष्ट खोटं काम करत नाही. अख्ख्या भिवंडीने अख्ख्या ठाणे जिल्ह्यामध्ये कुणी सांगावं वनिता शिंदेने आमच्याकडून 10 रुपये घेतलेत आणि आम्हाला डुबवलेत असं एक जरी व्यक्ती बोलला ना, तर मी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन झाडूपट्ट्याचं काम करेन. अगर अभी तक आपने द वॉइस को सब्सक्राइब नहीं किया है तो क्या आप ढाबे पर खाना खाने के शौकीन हैं तो आपको दिल्ली दरबार ढाबे पर ये 3 डिशेस ज़रूर ट्राई करनी चाहिए, जिनकी चर्चा अब सारे भिवंडी में है. जायकेदार तंदूरी चाप, अरब की स्पेशल मंदी राइस जो चिकन और मटन में भी अवेलेबल है, और घर जैसे मसाले से बनी गावठी हंडी. इन तीनों डिशेस का टेस्ट लाजवाब है. एक बार ज़रूर विजिट कीजिए दिल्ली दरबार ढाबा एट भिनार विलेज, ओल्ड नासिक रोड, भिवंडी. हेलो फ्रेंड्स, मैं फिरोज़ मेमन दवाई में आप सभी का स्वागत है. आज हमारे साथ में एक पीड़ित महिला बैठी है. मैं आपको बता दूं कि भिवंडी शहर में हमने देखा है कई जगहों पे जो ज़रूरतमंद रहते हैं उनकी ज़रूरतों को पूरा करने के बाद में उनसे गैर कानूनी तरीके से व्यवहार किया जाता है, उनका हम कहेंगे कि उनका शोषण किया जाता है. तो हमारे साथ में आज एक महिला है, पीड़ित महिला है जो कि कामतगर में रहती है, ब्रह्मांड नगर में. तो उनसे बात करेंगे और जानेंगे कि आखिर उनके साथ में क्या हो रहा है, क्या तकलीफ़ें उनको आ रही है. ये सारी बातें आप तक पहुंचाना इसलिए ज़रूरी है ताकि कोई और इसका शिकार ना हो. अगर आप पहले से ही सावधानी बरते तो हो सकता है कि शायद आपके साथ में परेशानी आपकी जो दूर हो जाए. तो थोड़ा सा बताइए आपका नाम क्या है और क्या परेशानी, क्या तकलीफ हुई आपको. मेरा नाम अनीता ज्ञानेश्वर सूर्यवंशी. जी. मैं कामतगर में रहती हूँ. वो मेरी सहेली थी. कौन सहेली थी आपकी. वनिता बाबूराव शिंदे. अच्छा. तो मेरे को पूछी क्या हुआ, तो मैं बोली मेरा घर बाकी है, वो बिल्डर बना नहीं रहा है. हाँ. तो बोली मैं देती हूँ पैसा. हाँ. तो दोस्ती खाते में उसने मुझे 2,30,000 दी. हाँ. और बाद में 15 दिन के बाद बोली वो आदमी पैसा मांग रहा है, या तो फिर 10 रुपया टक्का ब्याज दे दे. अच्छा. तो मैंने 13 महीना उसको 20,000 महीना दे दी. अच्छा. मतलब जो पहले आपको उसने पैसा दिया था. हाँ 2,30,000 रुपये जो आपको दिया था. तो जो 2,30,000 रुपये था तो उसकी कुछ लिखा पड़ी हुई थी क्या. 5 महीने तक कुछ नहीं हुई. जब मैं उसको 1-2 महीना ब्याज नहीं दी तो फिर उसने क्या की, चल मेरे साथ कागज़ बना दे, तू टेंशन मत ले, सब तो मेरे पास ही रहेगा और मैं जवाबदार है तेरे रूम की, मैं तेरा घर जाने नहीं दूंगी, तू टेंशन मत ले. ऐसा मीठा बोल के लेके गई. और उसने मर्जी से 3 लाख रुपया लिखी. तो मैं उसको बोली 3 लाख तू क्यों लिख रही. तो बोली कुछ नहीं, तेरे को तो मालूम है ना, लिखा तो क्या हो गया. ऐसा बोल के मेरे से 3 लाख रुपया लिखवा ली. तो मेरे को प्रॉब्लम होने लगे. फिर भी मैंने उसको मतलब दी थी आपको 2,30,000 रुपया और लिखवाया पेपर के अंदर 3 लाख. हाँ 3 लाख लिखी. तो मैं बोली ऐसा क्यों की रे वनिता, तू भी मुझे फंसाएगी क्या. तो बोली नहीं रे, मैं तुझे क्यों फंसाऊँ, तेरे पीछे कोई नहीं है, मैं तुझे नहीं फंसाने वाली. मेरा विश्वास था क्योंकि तो मेरे बुरे टाइम पे वो काम आई थी. जी. मेरा आदमी मरा था, मेरा काम छूटा था, तो वही मुझे मदद की. तो मुझे लगा नहीं कि वो मेरे साथ इतनी गद्दारी करेगी. मैं भी विश्वास के बोली जाने दे. फिर मेरे से कोरा चेक ली थी 2. अच्छा. हाँ. तो मैं उसको अभी पैसा बंद की तो मेरे घर मीठा बोल के बैंक का लोन करवाऊंगी बोल के मुझे घर में लेके आई. और फिर घर से बाहर ही नहीं निकली. बोली जा तुझे किसके पास जाना है उसके पास जा, मेरे पीछे कोई नहीं आ रहा है, कोई ना नेता ना कोई, सब उसी के पहचान वाले. इसकी शिकायत आपने किसी से की थी.
मैं वो जन से की तो बोले मैडम हम तुम्हारे बीच में नहीं आएंगे, नहीं तो वो हमको फंसाएगी। तो अभी वो विनीता शिंदे है, उनका क्या कहना है, क्या बोल रही है? उनका कहना है कि मेरा पैसा दे दे या तो मेरा घर दे दे। अच्छा, हाँ, तो घर की कीमत तो कितनी है? मैं बोली तुझे घर चाहिए, जब उसको घर से निकाले तो मैं साहब लोग के सामने बोली तुझे घर चाहिए तो मुझे 18 लाख दे दे, हाँ, तू तेरा घर ले ले। हाँ, तो बोलती मुझे नहीं घर चाहिए, मैं क्या करूँ, तू कहाँ रहेगी? तो साहब बोले तुझे क्या करना है, तुमको मैडम पैसे से मतलब है ना, तो तुम घर ले लो। हाँ, तो नहीं, फिर मैं साहब के पास गई, डीसीपी के पास वगैरह गए, तो वो लोग ने मेरे से टाइम लिया था, तो मैंने एक बैंक में लोन किया था, तो वो लोन वाले लोग को बोलती कि इसको पैसा ही मत दो। अच्छा, हाँ, तो मैं अब पैसा दूँ कहाँ से? वही मानसिक टेंशन, सब नगर सेवकों को क्या क्या फ़ोन पे बताती है, वो ऐसी है वो वैसी है, मेरा 10 लाख ली, मेरा 8 लाख ली। मेरे को मानसिक तनाव इतना दी है कि अब भी मुझे जीने की ये नहीं है। अभी हमने सुना था कि आपने पिछले हफ्ते में फिनाइल पी लिया था, तो ये मैं अब भी पी थी, मैं अब भी पी थी, वो भी 4 दिन 4 तारीख को पी मैंने। अच्छा, हाँ, क्योंकि तो मुझे पैसा ही नहीं मिल रहा है, कहाँ से क्या करूँ मैं? हाँ, ये तो मुझे छोड़ेगी नहीं, हाँ, हाँ, वो चैलेंज करती है और सब उसी का सुनते हैं, मेरी कोई सुनवाई नहीं, फिर क्या करूँ, किसके पास जाऊँ? आपने फिनाइल पिया था तो उसके बाद में कुछ कार्रवाई हुई थी, क्या हुआ? मेरे को कोई पूछने नहीं आया। हाँ, फिर एक जन कोई साहब था, क्या मालूम नहीं, मेरे से बोले ताई तुम्हारा ये किया क्या, पंचनामा हुआ क्या? मैं बोली साहब मेरा अभी कुछ हुआ नहीं दादा। हाँ, फिर क्या मालूम वो क्या बोले, तो आए वो साहब और उन्होंने फ़ोटो निकाले, नाम पूछे और एरिया का नाम पूछे और चल दिए। अच्छा, अभी हाल फिलहाल में क्या हुआ? जब आप नारपोली पुलिस स्टेशन गई तब वहाँ पे क्या हुआ? डीसीपी के सामने गई थी तो मैं साहब को बोली साहब मुझे उसका पैसा रखना नहीं, मुझे देना है, मगर मुझे 1 साल का टाइम दो। क्यों? कि मुझे पैसा कोई दे ही नहीं रहा है, मेरी इतनी बदनामी हुई है साहब कि मुझे जीने की तमन्ना ही नहीं अभी। जी, तो क्या बोले साहब ने फिर? बोले जाओ तुम डरो मत, मैं बताता हूँ। गई तो उधर मुझे गाली गलौज किए, किसने माधुर गाली चौथ, गलौज किया? और क्या नाम है उनका, कामन। कौन कामन? मतलब नारकोटिक कामन, पुलिस स्टेशन में? हाँ। पुलिस वालों ने आपके साथ गाली हाँ, गलौज की? बोले माधुर चौथ पैसा लेने को शर्म नहीं लगी क्या, पैसा ली तो इधर नाटक करती है, चल माधुर चौथ निकल इधर से बाहर। अच्छा, तो आपने फिर इसकी शिकायत की कि नहीं, डीसीपी साहब से की कि नहीं? नहीं, अभी जाऊंगी डीसीपी साहब के पास, बोलूँगी साहब जी देखो मुझे ऐसा किए वो लोग। जी, हाँ, पैसा लेने को तो अच्छा लगा, देने को क्या हुआ? मैं बोल रही हूँ साहब मैं दूंगी, मुझे टाइम दो। अब मुझे कोई पैसा नहीं दे रहा है, हाँ, अब थोड़ा पैसा तो है ही नहीं। हाँ। हाँ, और इसने सब जगह इतना गंदगी की है कि अच्छा, उसके एक बात मैं ऊपर पूछना चाहूँगा यहाँ पे आपको कि आपने उसको कितना ब्याज दिया? मैंने उसको 13 महीना दिया, देखो कितना कितना रुपया दिया? 20 हज़ार। 20,000 रुपये 13 महीने तक दिया? हाँ, 13 महीने तक दिया मैंने। अच्छा, हाँ, क्योंकि तो मेरे पास पैसा ही नहीं था। हाँ। वो बोल रही थी नहीं तो सामने वाला ब्याज मांग रहा है, तो मैं बोली अच्छा ठीक लेकिन है। आपने तो बोला कि पेपर में तो ब्याज नहीं लिखा हुआ है, जैसे आपका जो पेपर बना था तो उसमें तो बिन ब्याज करके लिखा हुआ था, उसके बावजूद ब्याज दिया? हाँ, नहीं तो मेरा पैसा दे दे, वो मांग रहा है। हाँ, हाँ। फिर मुझे देना पड़ा मजबूरन, क्या करेंगे, मैंने लिया है तो मुझे देना है ना। तो अभी भी मैं बोलती हूँ मैं देने के लिए तैयार है, मुझे टाइम दे दे। जी। अब सब जगह तू मेरी बदनामी करते घूमेंगे तो मेरे को कौन देगा? अच्छा, इसमें ऐसा तो नहीं कि आप देना नहीं चाहती, अभी कैमरे के सामने कुछ और बोल रही है और आपने उसके साथ में झगड़ा किया? देना है पैसा, मैं क्यों उसका पैसा रखूँ? हाँ। उसने मुझे हेल्प किया है, मैं उसके साथ क्यों ऐसा करूँ? अच्छा, मगर वो मुझे समझ ही नहीं पा रही है। ठीक है, तभी आपकी क्या मांग है कि आपको पैसा देना है लेकिन टाइम चाहिए? हाँ, टाइम चाहिए मुझे, 1 साल तक टाइम दे दो, कभी भी मुझे आए, चाहे कल भी आए, हाँ। तो भी मैं उसको पैसा लेके जाके वो भी डीसीपी के सामने दूंगी। अच्छा, जिधर मेरा बड़ा सुनवाई हुआ मैं उनको बोलूँगी साहब मेरी ये इतना पैसा मिला है, ये ले लो और उसका मेरा किस्सा ख़त्म करो। अब उसका मेरे को पुलिस स्टेशन में फ़ोन आया कि तेरे नाम पे मैंने चेक डाला है, तेरे ऊपर कंप्लेंट की है। मैं बोली ठीक है, ठीक है। जब दी थी तो मैं कोरा चेक दी थी। हाँ, हाँ। अब उसमें उसने कितना लिखा है मुझे पता नहीं, वो तो सब नगर सेवक को बोलती, किसको 8 लाख बोलती, किसको 7 लाख बोलती, वो फेसबुक पे भेजती है कि अच्छा। ऐसे ऐसे औरत है, मेरा पैसा ले, आरसीसी घर बनाने के लिए पैसा ली, लापता है, तुमको मिलेगी तो हमको इस फोन। मतलब मानसिक आपको प्रताड़ित कर- मेरे को टॉर्चर है कि साहब मैं जी नहीं पाऊंगी। ठीक, और ये लोग बोलते नाटक करती है, हाँ, और मेरा कोई नगर सेवक से संपर्क नहीं है। ठीक, 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 ठीक। उसके सब पहचान वाले, उसको सबकी पुलिस वालों की पहचान।
चलो ठीक है, हम लोग बात करेंगे। तो दोस्तों ये थी इस मामले की एक तरफा बात, और हम कोशिश करेंगे विनीता शिंदे से भी बात करने की और इस मामले के आगे की सच्चाई जानने की। लेकिन मैं आपको बता दूं कि अगर कोई मजबूरी में है तो उसकी मजबूरी का नाजायज़ फ़ायदा नहीं उठाते हुए जो है उनको रियायत देनी चाहिए। यहाँ पे पुलिस ने भी अपना काम करके थोड़ा सा मध्यस्थी करके इस मामले को सुलझाना चाहिए, ताकि किसी की जान पे ना बनाए। जैसे कि अभी इन्होंने बताया कि इन्होंने 4 तारीख को फिनाइल पी लिया था। हमने खुद जाके जो है इंदिरा गांधी हॉस्पिटल में इनको ये किया था, लेकिन जब मामला दर्ज नहीं हुआ था तो इसके लिए तब उनकी न्यूज़ नहीं बना पाए थे। लेकिन आज हमने इनको जो है मीडिया के सामने इसलिए लाया ताकि अब ये किसी और हादसे का शिकार ना हो। तो हम कोशिश करेंगे विनीता शिंदे से भी बात करने की और आपको आगे की सच्चाई बताने की कोशिश करेंगे। तो दोस्तों हमारे साथ में वनीता शिंदे है। जिस तरह से अनीता सूर्यवंशी ने उनके ऊपर जो इल्ज़ाम लगाया है, तो उसका खुलासा करने के लिए, उन आरोपों का खुलासा करने के लिए हमने वनीता शिंदे से बात करनी चाहिए और ये आज हमारे स्टूडियो में आए। तो वनीता जी बताइए कि क्या सच्चाई है इस मामले में, कि क्या वाकई में आपने उनको पैसे दिए हैं और कितने दिए हैं, कितने लिखवाए हैं। साथ ही साथ में बहुत सारे सवाल ऐसे हैं कि उन्होंने आपके ऊपर बहुत सारे आरोप लगाए। तो एक एक करके बात करेंगे। तो सबसे पहले हम लोग शुरू करते हैं पैसे से। पहिला तो अनिता चंद्रकांत बाकले ह्या महिलेला गेले मी 20 वर्षापासून ओळखते. कारण ती म्हणजे जेव्हा तिचे कुठल्याही पडद्या काळामध्ये तिने मला मदत मागितली तेव्हा मी तिला मदत केली. जेव्हा चंद्रकांत बाकले हा व्यक्ती तिच्यासोबत होता तेव्हा तिच्या राशन कार्डाचं काम मी स्वतः करून दिलेलं आहे. तिच्या स्वतःची घरपट्टी ती घरपट्टी पण मी स्वतः तिला बनवून दिलेली आहे. पण त्याने त्याचं स्वतःचं नाव अनिता सूर्यवंशी सांगितलं. आता ते तुम्ही तिला विचारू शकता. ज्या टायमाला मी हे बघा इथे 1/8/2021ला 30,000 रुपये अनिता चंद्रकांत बाकले ह्या नावानेच दिलेले आहेत. माझ्याकडे पूर्ण म्हणजे 2021ला 30,000 रुपये दिलेले आहेत. आता ते 30,000 रुपये आणखीन माझे भेटलेच नाही आहेत किंवा आणखीन मला ती दिली पण नाही. आज देते उद्या देते असं म्हणतच राहिली. त्याच्यानंतर मी जेव्हा तिला मी पैशाची मागणी केली किंवा असं कुठला विषय घेतला की मध्यस्त्री लक्ष्मी नाईक आणि अनिता बाकले ह्या दोघींना मिळून माझ्यावरती ते काय जादूटोना, मी त्या गोष्टीला काही मानत नाही, तरी पण त्या थोडंफार काहीतरी करायला घेतल्या. त्याच्यामुळे ती करायला घेतल्या. मला ही गोष्ट समजली. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं तुम्ही माझ्या घरी येऊ नका किंवा तुम्ही मला बोलू नका. त्याच्यामुळे ती माझ्या घरी यायची. जादूटोनाचा प्रकोप झाला का तुमच्यावर? प्रकोप ते व्हायला करायला भरपूर ती बसतात, पण लोकांना काय माहिती आहे लक्ष्मी नाईक ह्या बाईकून तिला पैसे लुटायचे होते म्हणून तिच्या बाजूनी माझ्यावरती काहीतरी जादू करायला घेतला. कोण? अनिता चंद्रकांत बाकले. ही बरेचसे गुजराती लोक वगैरे बरेचसे लोक तिच्याकडे बघण्यासाठी, ती जादूटोना करते पण बघण्यासाठी लोक येतात. पण मी कधी तिच्याकडे असं काही बघण्यासाठी गेले नाही किंवा माझ्यावरती करते ही मला जेव्हा समजलं तेव्हा मी तिला फोन केला आणि मी तिच्या तिथं जाऊन, आणि त्याच पिरियडमध्ये अवघ्या मला फोन आला 10-15 मिनिटांमध्ये माझ्या छोट्या मुलीची तब्येत खराब झाली. कारण तिला ताप वगैरे आला. मला फोन आला की बोलते छोट्या मुलींची तब्येत खूप खराब आहे, तू घरी आहे. तेव्हा मला ही गोष्ट समजली. लगेच मला मुलींची समजलं. मग मला राग आला. मी त्या रागामध्ये तिच्या घरी गेले. गलीमध्ये जाऊन खूप तिला शिव्या घातल्या. म्हटलं माझ्या पोरीनं ताप वगैरे आहे, माझ्या पोरीनं जर काही झालं तर तिची जिम्मेदारी तो राहशील, तुझा जादूटोना आहे सगळा जमा करून मी फेकून देईन अशी म्हणून मी तिला शिवीघाई दिली आणि मी पुन्हा घरी निघून गेले. त्याच्यानंतर मी तिला बोलायचं सोडून दिलं. हे पैशाचं प्रकरण कधी झालं? हे पैशाचं प्रकरण आत्ता तिचं जेव्हा मी त्यांना बोलणंच बंद केलं होतं. तिच्याशी मी काही संबंध ठेवले नव्हते. पण जेव्हा चंद्रकांत बाकले हा व्यक्ती वारल्याच्या नंतर जेव्हा मला समजलं की बाबा हा व्यक्ती वारला गेला आहे म्हणून, तेव्हा मी काय केलं, तिच्या घरी भेटण्यासाठी गेले. माणुसकीच्या नात्याने मी तिच्या घरी भेटायला गेले. मी माझ्या जोडीला दुसरी आणखीन एक लेडीज होती लताबाई गवळी म्हणून. आम्ही दोघे गेलो, भेटले आणि मी तिथून निघून आले. प्लस तिला माझ्या घरी एक वेळेस नंतर बोलवलं. कारण आमच्या मराठा समाजामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच असं काही वारल्याच्या नंतर आपण काय करतो, त्यांना म्हणजे दुखवटा म्हणून आपण त्यांना साडीचोळी करतो. त्या पद्धतीने मी तिला माझ्या घरी बोलवली, जेवायला खायला वगैरे केलं, तिला साडी वगैरे हे केली आणि मग पाठवून दिलं. त्याच्यानंतर तिने घराचं बांधकाम काढलं. आणि मला सांगितलं मला काही पण कर, मी पावसामध्ये माझं घर गळतंय आणि बाजूच्या माणसाने बांधकाम घराचं काढलंय तर मला घरासाठी पैसे पाहिजेत. मी बोललं माझ्याकडं पैसे नाही तर माझे पहिले तुझ्याकडे पैसे आहेत तर तू मला ते देत नाहीस. तर नाही बोलते मी तुला पैसे देईन, मग घरावरती लोन करणारे 15 दिवसात माझं लोन होईल आणि मी बोलतो तुला देऊन टाकते. तरी पण मी बोललं माझ्याकडं तर सध्या नाही आहेत तर मी बघते कोणाकडून. तर मी ज्यांना माझा भाऊ म्हणलं आहे मी त्यांना सांगितलं की भाऊ म्हणलं मला असं पैशांची जरा गरज आहे. आणि एक माणूस काय कसं माझी एकदम खूप जवळची मैत्रीण आहे.
आणि ते एक तर तिचे मिस्टर नाही आहेत, तिलाच मुलगा वगैरे कुणी नाही, एकटीच राहते. तिला मदतीसाठी म्हणून मग मी माझ्या भावानं मदत मागितली. त्याने मला म्हणलं, ताई तुझ्या अकाउंटला मी 3 लाख रुपये टाकतो, तर तू त्यांना देऊन टाक. माझ्या अकाउंटला जसे त्यांनी मला 3 लाख टाकले, मी पहिले 50,000 रुपये त्यांचा जो मिस्त्री काम करत होता त्याला माझ्या मोबाईलहून गुगल पेवरती मी 50,000 त्यांना पाठवलेत. बाकीचे पैसे पहिला मी 50,000 काढून आणून दिलेत, प्लस पुन्हा मी 1 लाख रुपये 21 काढून दिले आणि 1,21,000 मी काढून आणून दिले. हे पूर्ण पुरावे माझ्याकडे आहेत, पैसे काढून दिलेले. मग तिने जेव्हा मला पैसे घेतलं तेव्हा मला सांगितलं की मी तुला हे 1 महिन्याच्या आतमध्ये पैसे रिटर्न करते. मग मी तिला काय सांगितलं, तू 1 महिन्यात रिटर्न करशील मला मान्य आहे, पण मी ज्यांच्याकडून घेते मी त्यांना काय पुरावा द्यायला पाहिजेत. त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे, पण मी त्यांना बहीण मानली, त्यांनी मला भाऊ मानला, पण हिला तर ती ओळखत नाही येत ना. तेव्हा मी त्यांना सांगितलं, बाबा हे अनिता, मी इतके दिवस तुला पैसे दिले, मी तुझ्याकडून काही लिहून घेतलं नाही किंवा तुझ्याकडून 1 रुपया चेक नाही घेतला, पण ही पैसे दुसऱ्याचे, त्याच्यासाठी मला काहीतरी तू दे. तेव्हा तिने मला एक 5 लाखाचा चेक दिला, कारण तुझे पैसे, माझे जी पहिले तिच्याकडे पैसे होते, ती म्हणली तुझे 10,000 20,000 30,000 ही तुम्ही मला छोटे मोठे रक्कम दिलेले, तर ही आणि हे 3 लाख असे करून तिने सांगितलं होतं की मी ब्लँक चेक दिला होता, ते रक्कम तिने टाकली. ब्लँक चेक दिला नव्हता. कुणीही कुठलाही व्यक्ती चेक देते वेळेस साहेब ब्लँक चेक देत नाही आहे, हे लक्षात ठेवा. मला सांगण्या एवढे तुम्हाला एवढे हे नाही, माझ्यापेक्षा तुम्ही खूप हे. तिने पहिला 5 लाख नाही जोर जबरदस्ती करणारा माणूस सिग्नेचर करत नाही आहे. जोर जबरदस्ती करणाऱ्या माणसाला जर तुम्ही पहिलं 5 लाखाचा चेक मला तुम्ही लिहून दिला, प्लस तुम्ही नोटरी स्वतःहून तिथं नोटरी क्लबमध्ये येऊन तुम्ही नोटरी करून दिली, त्याच्यावरती 3 महिन्याच्या आतमध्ये. आणखीन एक गोष्ट आहेत की तिने सांगितले की त्याने मला फक्त 2 लाख रुपये दिले आणि पेपरमध्ये 3 लाख रुपये दिले आहेत. मग तिने सिग्नेचर का केले? जर ती मी 2 लाख दिले होते, ती एवढी लहान तर नाही किंवा बोटानं लोणी खात नाही आहे, मग हिनी 3 लाखाच्या रकमेवर सिग्नेचर कसं करेल? कारण खोटं बोलणं कसं आहे, जितकं खपल तितकंच खोटं बोलायचं असते. आणखीन एक गोष्ट आहेत की यामध्ये लिहिले आहेत की बिन व्याजात दिले आहेत आणि तिने सांगितले की मदतीने किती 13 महिने व्याज भरलेत, 20,000 रुपये महिन्याने मी 13 महिने व्याज भरले. आणि त्याचं काय, मी पैसेच दिले आहेत 1/3/2023ला. आता तुम्ही सांगा किती महिने झाले? 9 महिने. मग 9 महिने जर पैसे देऊन मला 3 लाख रुपये 9 महिने झाले, तर मग 13 महिन्याचे व्याज कुठल्या पैशाचं भरली तिने मला? ते पण आहे. कारण खोटं जितकं खपल तितकंच खोटं बोलायचं असते. प्लस तिला बघा मध्यस्थी आता पैसे 1 रुपया तिच्याकडून व्याज घेतलेलं नाही आहे की तिने मला व्याज दिलेलं नाही आहे. ही फक्त तिला पैसे डुबवण्याच्या विचारानं हे सगळं करते. तरी पण मध्यस्थी पैसे देण्याच्या अगोदर हिच्या ह्या असल्या वागण्यामुळे चंद्रकांत बाकले ह्या व्यक्तीच्या ज्या 2 बायका आहेत, तो व्यक्ती वारल्याच्या नंतर त्या कारखान्यामध्ये जाऊन त्यांचा काय 10-15 लाखाचा हिसाब निघत होता. त्या सांगत होत्या आमचे मिस्टर ऑफ झाले, आमचे पैसे आम्हाला देऊन टाका. त्या टायमाला ही पूर्ण भिवंडीमध्ये फिरली, सर्वांकडे गेली, जेवढे ह्यांच्या संस्था होत्या, जेवढे मंडळ होत्या, ह्या ज्या हिच्या मैत्रिणी जे होत्या ना, आज हे खोटं नाटक हिला भरवतात, ह्या सगळ्या मैत्रिणी त्या टायमाला कुठं गेल्या होत्या? ज्या टायमाला हिला कामावून हाकलून टाकलं, तिला पतफिडीमधून तिथून हकालपट्टी केली, तेव्हा त्या टायमाला ही रडत माझ्याकडे आली, बोलते माझ्या पोटावरती पाय आहे, मी सध्या रस्त्यावर आलो, मला तुझ्याशिवाय कुणीच नाही, मला माझं काम पाहिजेत. तेव्हा मी स्वतःहून, तिने मला सांगितलं थळेसाहेबांचं नाव, मी थळेसाहेबांना स्वतः फोन केला, म्हणलं दादा मला असं काम आहे, जरा भेटायचं. बोलतो अनिता काय झालं? काय नाही दादा म्हणलं, आणि मला ते शिवरामबद्दल ह्या बाईनी सांगितले आणि शिवराम हिला काम करू देत नाही आणि हिचं पण जे काही काम आहे तो शिवराम तिचं काम घ्यायला बसतोय, तर तुम्ही काही पण करा, मला तुम्हाला भेटायचं आहे. तर त्याने मला चालेल तू ये भेट. मी मला ऑफिसमध्ये नाही, कारण ह्या काही पर्सनल गोष्टी असतात, ऑफिसमध्ये बोलायला 4 लोक चांगलं वाटत नाहीत, म्हणून मी तिला त्यांच्या घरी घेऊन गेले. विश्वास थळेसाहेबांच्या घरी घेऊन जाऊन तिला चाय पाणी नाश्ता तिथं खाऊ घालून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना मी सांगितलं की दादा ह्या बाईनं काम करू द्या, हिच्या पाठीमागं कुणीच नाही, एक विधवा आहे, एकटीच राहते, आणि त्यातून प्लस माझे पण तिच्याकडे पैसे अटकलेले आहेत. तेव्हा असे आरोप का? आता तिला माझे पैसे डुबवायचे म्हणून ती आरोप टाकते माझ्यावरती. तिने सांगितलं की तुम्ही त्याच्या घरी घुसले होते. घरी तिने मला पाठीमागं 1 महिन्याचा टायमिंग दिला पैशाचा, 3 महिने सांगून आज 7-8 महिने झाले. पहिला पैशाचा टायमिंग 1 महिना मागितला, टायमिंग निघून गेला. जेव्हा मी फोन केले तेव्हा मी तिच्या घरी गेले, मी आणि रंजना फुलसुंदर, त्या व्यक्तीचे पण तिने 50,000 रुपये घेतले होते. ती लेडीज पण तिथं पोहोचली आणि मी पण पोहोचले, मला काही माहिती नव्हतं. जेव्हा मी ते रंजना फुलसुंदरला विचारलं तर तिने सांगितले बाबा माझे पण 50,000 रुपये घेतले आणि हे भेटत पण नाही आणि मॅडम फोन नाही उचलत. मी म्हटलं माझे पण पैसे घेतले म्हणूनच मी आले. त्याच्यानंतर आम्ही दोघे तिथं चर्चा करत बसला, तर हिने लगेच कुणाला तरी फोन बाहेर लावला. मी त्यांचं नाव घेणार, मला नाव माहिती आहे पण मी नाव घेणार नाही. तिने फोन लावला की लगेच त्या समोरच्या व्यक्तीने तिला पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं. तिथून मला बडेसाहेबांचा फोन आला नारफुली पोलीस स्टेशनमधून.
बडेसाहेब मला बोलले मॅडम तुम्ही कुठं आहेत. म्हटलं साहेब जी व्यक्ती तुमच्या समोर बसली मी तिच्याच घरी आहे. मी पण म्हणजे मला काहीच माहिती नव्हती त्या विषयात. मी पण त्या साहेब म्हणलं जी व्यक्ती आता तुम्ही मला ह्या टायमाला फोन केला म्हणजे ती व्यक्ती तिथंच पोहोचली असेल. तर त्याने बोलले हो मॅडम. म्हणलं चालेल. म्हणलं मी पण पोहोचते तिथं. मग मी लगेच त्या लेडीजला सांगितलं की म्हणलं असंच ती पोलीस स्टेशनला गेले तर मी तिकडं जाते. मग मी तिथं गेले. तिथं गेल्यानंतर तिला सांगितलं अगं तू मला सांगायचं ना की पोलीस स्टेशनला येणार आहे, माझ्यावरती कंप्लेंट करायची, गुन्हा दाखल, मला मी घेऊन गेले असते ना. कारण मी एक मैत्रीण म्हणून मी तुला मदत केली होती. तुझ्या पाठीमागं कुणीच उभा नाही, तू एकटी आहेस ह्या पद्धतीने मी तुला मदत केली होती. आणि जर तू पैसे द्यायच्या टायमाला तू माझ्या विरोधात जाऊन कंप्लेंट करते, अर्ज करते, ती कंप्लेंट पण करत नाही. बडे साहेबांनी सांगितलं करा तुम्ही मॅडमच्या विरोधात कंप्लेंट, आम्ही घेतात कंप्लेंट. त्या टायमाला तिने कंप्लेंट घ्यायला तयार होते नारपोली पोलीस स्टेशनमधले सर्व लोक. तर हिने कंप्लेंट दिली नाही. कारण बोलते साहेब मला काम नव्हतं, आज मी रोडवर होती, हिच्यामुळे मला रोजीरोटी भेटले आणि आज तुम्ही बोलते हिच्यावरती मी कंप्लेंट करू शकत नाही. काय सांगितले ती काय सांगते की तुम्ही तुमच्या त्रासा म्हणून तिने फिनाईल पिलेत आणि तुम्ही नेहमी त्रास देतात. माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत साहेब. मी त्रास जर देत असेल ना तर पूर्ण त्यांच्या एरियामध्ये जायचं आणि चौकशी करायची, माहिती पडेल मी तिच्या घरी कधी जाते का कधी जात नाही. जेव्हा ती मला भेटत नव्हती बल्लाळ साहेबांनी सांगितलं मला 1 महिना मॅडम तिच्याकडे जाऊ नका. मी 1 महिना तिला फोन नाही केला कारण तिच्या घराकडे नाही गेले. जेव्हा माझा महिना संपला तोपर्यंत मी पण गावी गेलेली दसऱ्याच्या पिरियडमध्ये. बल्लाळ साहेबांची बदली झाली सिनियरची आपल्या. मला माहिती नव्हतं, मी इथं नव्हतेच त्या टायमाला, मी उल्हासनगरला होते. आणि मी नंतर कामत साहेब आता नवीन साहेब आले म्हणून पुन्हा मी तिच्या घरी जाऊन बसले कारण ती फोन नव्हती उचलत. 4 दिवस मी फोन लावून परेशान. मी तिच्या कंपनीत गेले, कारखान्यावरती जाऊन विचारलं तर त्यांनी सांगितलं कारखान्यावरती आहे. आणि तिथं एरियामध्ये तिच्या मैत्रिणीच्या घरी जाते, ती घराला ताळा लावते. कारण हिने माझीच एकटीची फसवणूक नाही करत. असे आणखीन 5-7 लोकांचे पैसे आहेत. एक जणाचे 1,10,000 आहेत, एक महिलांचे 50,000 आहेत. आणि वैशाली लुटकर आणि आणखीन ते आशा भोईटे का लोक आहेत आणखीन बरेचसे. आणखीन बरेचसे 2 तिने बँकेचं जेव्हा लोन रुक्माई बँकेचं लोन जेव्हा तिने उचललं आहे, तिने 5 महिलांच्या नावावरती स्वतः लोन उचललं आहे. 2 महिलांच्या नावाचे वैशाली लुटकर आणि आणखीन एक लेडीज आहे, या दोघींच्या नावाचे 1 लाख रुपये हिला बँकेत भरायचे. कारण हिने तिचे 1 लाख रुपये भरले नाहीत. लक्ष्मी नाईक ह्या बाईचे 1,60,000 रुपये आहेत. अशा बरेचसे लोकांचे तिच्या अंगावरती पैसे आहेत. फक्त तिला हे पैसे डुबवायचे आहेत. आणि ह्याचा काहीतरी हिला कोणीतरी माझ्याबद्दल काहीतरी बोलत असेल म्हणून ती माझं नाव बदनाम करण्यासाठी नेल पेलाच. पण पिली का नाही पिली मला माहिती नाही आहे, का मी तर बघितलं नाही आहे. आणि जर पिलीच असते तिच्या घरामध्ये ती एकटी असते, पेल्याच्या नंतर ती ऑन दी स्पॉट हॉस्पिटलमध्ये कशी पोहोचली. जर मी आज माझ्या घरी एकटी आहे, जर मी फिनेल पिला तर माझ्या घरात तर कुणीच नाही आहे ना. माझी सकाळी डेड बॉडीज निघाली असती ना बाहेर. कारण ही सगळा प्लॅन आहे. जेव्हा व्यक्तीला पैसे डुबवायचे असते, ज्यांना पैसे द्यायचे नसते, ही लोक सर्व नाटक करतात. ही फिनेल फक्त मला फसवण्यासाठी हा एक तिनं बनवलेला प्लॅन. काय मागणी आहे तुमचे. कारण की ती म्हणते की मला 1 वर्षाचा टाइम पाहिजे मला पैसे परत करायला. आता मी तिला पैसे परत करायला तयार आहेत पण त्याला इथल्या 1 वर्षाचा टाइम. अहो साहेब मला एक समजत नाही कुठल्या बेसवरती तिने माझे पैसे रिटर्न करणार आहे. कारण ती जर तुम्हाला आज सांगते 20 रुपये टक्क्याने मी वनिता शिंदेला 13 महिन्याचं व्याज पोहोचले. 13 महिन्याचं व्याज 20,000 रुपये. विचार कर ना किती झाले. तिच्याकडे पुरावे तर असतील नाही सगळ्या गोष्टींचे. जर तिने मला 20 रुपये टक्क्याने जर 13 महिन्याचं पैशाला घेऊनच आज 8 महिने 9 महिने झालेत तर 13 महिन्यात तिने व्याज कुठून दिलं. ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, चुकीचे आहेत. तिनं मला एक फसवण्याचा प्रयत्न करते. पण मी ह्या गोष्टीला कुठल्याही बळी पडणाऱ्यापैकी किंवा घाबरण्यापैकी नाही आहे. कारण मी लिगली तिने मला ज्याकडून पैसे घेतलेले तिने लिगली माझे पैसे देऊन टाकावं. जर मला लिगली माझे 3 लाख रुपये दिलेले जर मला परत भेटले नाहीत, कारण ती माझे पैसे नाहीत, ती माझ्या भावाचे पैसे आहेत. जर त्या भावाला, कारण हिच्यामुळे माझ्या भावामध्ये रिलेशन म्हणजे खराब होतात, त्याच्यावर मी पूर्ण रेकॉर्डिंग कॉल ठेवलेत. मी सरळ माझा तिने जे 5 लाखाचा चेक, कारण माझे जे पैसे होते मी नंतर घेतले असते, पण आता मी त्या 5 लाखाचा चेक तिने दिलेला आहे. ते 5 लाखाच्या चेकवरती मी बॉन्स करून घेतलेला आहे. दुसरा पण मी 2 लाखाचा एक चेक टाकलेला आहे. कारण मला चोरून ही जशी होती चोरून इथून तिथून बसून ती गुपित दगड मारते ना, मला ते दगड मारायला आवडत नाहीत. म्हणून मी क्लिअर आज तुमच्या समोर चॅनलच्या समोर सांगते की माझे 3च लाख रुपये आहेत. जर ही खोटं करते, माझे जे पहिलेचे पैसे होते मी तिला मागणार नव्हते, पण आता मी सगळे चेक बॉन्स करणार. आणि हे जे पेपर आहेत हे सगळे पेपर नेऊन मी कोर्टानं माझ्या पद्धतीनं जी का नसेल मी लिगली प्रोसिजर करून पूर्ण स्टे ऑर्डर घेऊन येणार. आणि आज 2 मजली आरशीची घराचं बांधकाम करून बसले. कुणाचे याच्या त्याच्या लोकांच्या आमच्यासारख्याच्या जीवावरती बांधकाम करून बसले. मला तिच्या घरावर कब्जा करायचा मी कधीच केलं असतं. जर तिच्या घरावर जर मला कब्जा करायचा होता तर मी तिला पैसे दिले नसते ना. तिचे जर मला घर पाहिजे तर मला तिचे पैसे मी दिलेच नसते ना तिला.
आज तू एकटी राहतेस, तुला आरशीशी बांधकाम कशाला पाहिजे लोकांचे पैसे घेऊन? याला सांगायचं मी 4 दिवसात येते, त्याला सांगते त्याच वेळाने मी पाठीमागं जबाब पण दिलेला आहे. माझ्याकडे तिने चेक वगैरे दिलेले, मी ते सर्व प्रोसिजर केलं आहे. मी लिगली प्रोसिजरनं जाणार आणि लिगली माझे पैसे मला कसे वसूल करायचे ते मी करेन. आणि दुसरी गोष्ट, 2 मजली बांधकाम केलं आहे, तिच्याकडे लायसन आहे का आणि बांधकाम लिगली आहे का, मी परवानगी आहे का, मी ह्या सगळ्या गोष्टीची माहिती काढणार. तिनं जर माझ्यासोबत खोटं कुणी केलं, मी पहिली गोष्ट खोटं काम करत नाही. अख्ख्या भिवंडीने, अख्ख्या ठाणे जिल्ह्यामध्ये कुणी सांगावं वनिता शिंदेने आमच्याकडून 10 रुपये घेतलेत आणि आम्हाला डुबवलेत, असं एक जरी व्यक्ती बोलला ना तर मी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन झाडूपट्ट्याचं काम करेन. कारण मी गोरगरिबांना मदत करण्याचं काम करते, मी लोकांना गरिबांना लुटायचं काम करत नाही आहे. आणि जर ही माझ्याबद्दल जरी खोटं बोलत असेल तर मला काही असं म्हणजे अवघड वाटत नाही की ही माझ्याबद्दल बोलते. पण हिचे जी आहे ना, आता मी ज्या व्यक्ती चंद्रकांत बाकल्यांच्या बायकांना मी सांगितलं होतं की तुम्ही इसाब घेऊ नका कारखान्यात, पण ही माझ्यासोबत खोटं, कारण मी कामाला मी तिला लावले, पण मी आता त्या बायकांना घेऊन जाणार आणि चंद्रकांत बाकल्याचा हिसाब मी देऊन टाकणार. तिच्या दम असेल, कोण तिच्या महिला असतील तर त्यांना घेऊन ये म्हणा माझ्या समोर आता. तो दोस्तों ये थी वनिता शिंदे की ज़ुबानी, जो कि हमने आपको दोनों तरफ का बात सुनाई. अब यहाँ पे जो पुलिस जो कोर्ट फैसला करेगी वही हम आगे देखेंगे. लेकिन यहाँ पे बोलने की बात ये है कि किसी भी तरीके की अगर प्रताड़ना होती है तो इंसानी मतलब, तो जैसे कि उनका आरोप था कि बहुत सारी तकलीफ़ें जो है इन्होंने दी है, वनिता शिंदे ने उनको दी है. और यहाँ पे वनिता शिंदे ने अपना पक्ष रखी कि हम तो सिर्फ हमारे पैसे मांग रहे थे, वो उनको तकलीफ़ लग रही थी. तो यहाँ पे जो जनता है वो तय करे कि कौन सही है कौन गलत. साथ ही साथ में जो कोर्ट का प्रोसीजर होगा वहाँ पर निकाल आएगा. हमारे साथ में ऐसे ही बने रहे. मैं फिरोज़ मेमन, द वॉइस न्यूज़ से. थैंक यू.